नमस्कार मित्रांनो, बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील वाक्प्रचार या संबंधी महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे, अक्कल गहाण ठेवणे. अक्कल गहाण ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? बघा या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. आपला योग्य पर्याय आहे विचार न करता काम करणे. अक्कल गहाण ठेवणे याचा योग्य अर्थ होतो विचार न करता काम करणे. यानंतर बघा 2 नंबरचा प्रश्न, अंगाचा तीळ पापड होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? बघा या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय आहेत. खूप संताप येणे, थंडी वाजणे, अंगाला तेल लावणे, खूप आनंद होणे. याचे योग्य उत्तर आहे खूप संताप येणे. 3 नंबरचा प्रश्न, अन्नाला जाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? 4 ऑप्शन बघा, जेवायला बसणे, अन्न वाया घालवणे, उपकाराची जाणीव ठेवणे, अन्नाचा शोध घेणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उपकाराची जाणीव ठेवणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा आभाळ फाटणे याचा अर्थ बघा काय? 4 ऑप्शन दिलेत आपल्याला. पहिला ऑप्शन आहे पाऊल पडणे, सर्व बाजूंनी संकट येणे, खूप उजेड होणे, ढग जमा होणे. आभाळ फाटणे याचे योग्य उत्तर आहे सर्व बाजूंनी संकट येणे. 5 नंबर, आसवेग गाडणे याचा अर्थ विचारला आहे आपल्याला. 4ही पर्याय बघा या ठिकाणी. आसवेग गाडणे याचा अर्थ बघा पाणी भरणे, दुसरा पर्याय रडणे किंवा दुःख व्यक्त करणे, तिसरा पर्याय हसणे, चौथा पर्याय आहे डोळे पुसणे. तर आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, दुःख व्यक्त करणे किंवा रडणे. 6 नंबर, इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? 4 पर्याय बघा. पहिला पर्याय आहे या ठिकाणी सुरुवात करणे, पूजा करणे, शेवट करणे किंवा काम संपवणे, आणि शेवटचा पर्याय आहे नाव ठेवणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शेवट करणे किंवा काम संपवणे. यानंतर पुढचा प्रश्न, उकळी फुटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे या ठिकाणी चहा उकळणे, खूप आनंद होणे, राग येणे, आणि चौथा ऑप्शन आहे रडू कोसळणे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, खूप आनंद होणे. उकळी फुटणे, खूप आनंद होणे. यानंतर पुढचा प्रश्न 8 नंबरचा, उजेड पाडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? उत्तर आहे बघा पहिला ऑप्शन दिवा लावणे, अंधार करणे, एखादे मोठे किंवा पराक्रमाचे काम करणे, आणि सकाळी उठणे. हे 4 पर्याय या ठिकाणी आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, एखादे मोठे किंवा पराक्रमाचे काम करणे. 9 नंबर, उर दडपून जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? छाती दुखणे, खूप भीती वाटणे, धाप लागणे, धीर येणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किंवा ब, खूप भीती वाटणे. 10 नंबरचा प्रश्न बघा, कंबर कसणे याचा अर्थ विचारलेला आहे. पहिला पर्याय आहे कंबर दुखणे, दुसरा पर्याय आहे एखाद्या कामासाठी हिमतीने तयार होणे, तिसरा पर्याय आहे व्यायाम करणे, चौथा पर्याय विश्रांती घेणे. बघा योग्य उत्तर याचं पर्याय क्रमांक ब, एखाद्या कामासाठी हिमतीने तयार होणे. 11 नंबर, खांद्याला खांदा लावणे याचा अर्थ विचारलेला आहे. बघा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक क, सहकार्य करणं किंवा एकत्र मिळून काम करणे. 12 नंबर या ठिकाणी खडे चारणे याचा अर्थ विचारलेला आहे. खडे चारणे बघा 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. पराभव करणे, जेवण देणे, दगड मारणे, अपमान करणे. खडे चारणे याचा अर्थ होतो
पर्याय क्रमांक ए पराभव करणे. 13 नंबर गड्यातला तळीत होणे. याचा अर्थ विचारलेला आहे आपल्याला. तर याची उत्तरे पर्याय क्रमांक बी अत्यंत लाडका किंवा प्रिय असणे. 14 नंबर गायब होणे. याचा अर्थ विचारलेला आहे. गायब होणे 4 पर्याय आहेत या ठिकाणी. पहिला पर्याय चोरून पाहणे, नाहीसे होणे, घाबरून जाणे, निघून जाणे. तर उत्तर आहे निघून जाणे. 4 नंबरचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. 15 नंबर बघा घाम गाळणे. घाम गाळणे याचा अर्थ विचारलेला आहे. याचे उत्तर बघा काय या ठिकाणी. उन्हात उभे राहणे, परत खूप कष्ट करणे, आजारी असणे आणि पाणी पिणे. तर याचे योग्य उत्तर आहे खूप कष्ट करणे. 16 नंबर बघा घोर लागणे. याचा अर्थ विचारला आहे. या ठिकाणी 4 पर्याय आहेत आपल्याला. याच्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब खूप काळजी वाटणे. 17 नंबर बघा चुटपुट लागणे. याचा अर्थ विचारलेला आहे या वाक्प्रचाराच्या. या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत बघा तुम्ही. याच्यामध्ये योग्य उत्तर आहे हळहळ वाटणे किंवा खंत वाटणे. चुटपुट लागणे याचा अर्थ होतो हळहळ वाटणे किंवा खंत वाटणे. 18 नंबर आहे बघा चुका मोजणे. बघा 4 पर्यायापैकी कोणतं उत्तर आहे या ठिकाणी. दोष शोधणे. चुका मोजणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो दोष शोधणे. 19 नंबर जीवाचे रान करणे. याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक ब अतिशय कष्ट करणे. यानंतर बघा 20 नंबर डोळे उघडणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. 4 पर्याय दिले आहेत. या ठिकाणी तुमचे योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक ब चूक उमजणे किंवा शहाणपण येणे. 21 नंबर बघा थक्क होणे. या वाक्प्रचाराचा अर्थ विचारलेला आहे त्यांनी. याचे योग्य उत्तर बघा काय असणार आहे. योग्य उत्तर आहे या ठिकाणी आश्चर्यचकित होणे. थक्क होणे, आश्चर्यचकित होणे. दात ओठ खाणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. बघा 4 पर्याय दिले त्यांनी. भूक लागणे, दात दुखणे, चिडून राग व्यक्त करणे, चव घेणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक क चिडून राग व्यक्त करणे. योग्य उत्तर या ठिकाणी आहे. 23 नंबर बघा दाद न देणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. 4 ऑप्शन आहेत आपल्याला या ठिकाणी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दुर्लक्ष करणे किंवा प्रतिसाद न देणे. 24 नंबर या ठिकाणी बघा दिव्याखालचा अंधार. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. बघा 4 पर्याय दिलेत आपल्याला. याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मोठ्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारा दोष. पर्याय क्रमांक ब. 25 नंबर बघा दुजाभाव करणे. याचे योग्य उत्तर विचारलेले त्यांनी. योग्य अर्थ दुजाभाव करणे. बघा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भेदभाव करणे. 26 नंबर 2 हात करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सामना करणे किंवा लढणे. 27 नंबर धूळ चारणे. याचा योग्य अर्थ कोणता. धूळ चारणे याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पूर्ण पराभव करणे. 28 नंबर नक्षा उतरवणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. नक्षा उतरवणे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब गर्वहरण करणे किंवा त्याला आपण म्हणतो माज उतरवणे.
29 नंबर, नांगी टाकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ विचारलेला आहे. बघा याचे योग्य उत्तर काय? 4 ऑप्शन दिले आहेत आपल्याला या ठिकाणी. बघा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, शरणागती पत्करणे. 30 नंबर बघा, नाव कमावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? नाव कमावणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कीर्ती मिळवणे किंवा प्रसिद्ध होणे. 31 नंबर, पाऊल मागे घेणे. पाऊल मागे घेणे याचे योग्य उत्तर बघा काय? पर्याय क्रमांक ब, माघार घेणे. 32 नंबर, पाठ फिरवणे. पाठ फिरवणे याचे योग्य पर्याय बघा कोणता आहे? योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक अ, मदत न करता निघून जाणे किंवा दुर्लक्ष करणे. बघा पाठ फिरवणे, मदत न करता निघून जाणे. पायाखालची जमीन सरकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब, खूप मोठा धक्का बसणे किंवा घाबरून जाणे. 34 नंबर, पान उतारा करणे. पान उतारा करणे योग्य बघा योग्य उत्तर काय या ठिकाणी? पर्याय क्रमांक अ, अपमान करणे. 35 नंबर, पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पाणी सोडणे याचा अर्थ होतो आशा सोडून देणे किंवा हक्क सोडणे. 36 नंबर बघा, पाठ राखणे. पाठ राखणे याचे योग्य उत्तर आहे पाठीशी घालणे किंवा संरक्षण करणे. बघा पाय घसरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? मग याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक अ, मोहाला बळी पडणे किंवा चुकीच्या मार्गाला लागणे. 38 नंबर बघा, बोट ठेवणे याचे योग्य अर्थ विचारलेला आहे त्यांनी. उत्तर आहे दोष दाखवणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, दोष दाखवणे. 39 नंबर, भुरळ पडणे याचा योग्य अर्थ विचारलेला आहे. भुरळ पडणे उत्तर आहे आकर्षित होणे किंवा मोहात पडणे. 40 नंबर बघा, रक्ताचे पाणी करणे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक अ, अतिशय कठोर परिश्रम करणे. लहान तोंडी मोठा घास घेणे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, आपल्या योग्यतेपेक्षा मोठी गोष्ट बोलणे. पुढचे बघा 42 नंबर, लाखाचे 12 करणे. बघा याचे योग्य उत्तर बघा काय? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, नुकसान करणे. 43 नंबर, शाबासकी देणे. योग्य अर्थ काय आहे बघा या ठिकाणी? शाबासकी देणे म्हणजेच कौतुक करणे. पर्याय क्रमांक अ. 44 नंबर बघा, शून्यातून सृष्टी निर्माण करणे. उत्तर बघा काय या ठिकाणी? 4 पर्यायापैकी बघा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, प्रतिकूल परिस्थितीतून मोठे काम उभे करणे. 45 नंबर बघा, सश्याच्या कानाने ऐकणे याचा योग्य अर्थ विचारलेला आपल्याला. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अतिशय सावधगिरीने ऐकणे. सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? सुतोवाच करणे बघा योग्य उत्तर आहे या ठिकाणी
पर्याय क्रमांक अ प्रस्तावना करणे किंवा सुरुवात करणे. बघा सर्व प्रश्न या ठिकाणी IMP आहेत आणि परीक्षेला याआधी विचारले गेलेले PYQ आहेत. ओके. यानंतर बघा हट्ट धरणे. योग्य पर्याय या ठिकाणी कोणता आहे? उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक अ जिद्द धरणे, हट्ट करणे. 48 नंबर बघा हसण्यावारी नेणे. या वाक्प्रचाराचा अर्थ विचारला आपल्याला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब एखाद्या गोष्टीकडे गांभीर्याने न बघता दुर्लक्ष करणे. 49 नंबर बघा या ठिकाणी हात टेकणे. हात टेकणे याचा अर्थ होतो नाद सोडणे किंवा हतबल होणे. आणि हातभार लावणे याचा अर्थ विचारला त्यांनी. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे हातभार लावणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मदत करणे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणता टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा.